तिकडे धनंजय मुंडेंना लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग कुठेही आढळून न आल्यानं पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे आणि याबाबतचाच संदेश जनतेत जाण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते। तर ओबीसी मतदारांची नाराजी देखील टाळण्याचे प्रयत्न या निमित्तानं केले जातील। तर धनंजय मुंडेंना लवकरच मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी खात्रीलायक बातमी सूत्रांनी दिली आहे। देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्यानं ही संधी मिळते अशी देखील चर्चा आहे। जनतेत संदेश देण्यासाठी मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आणि राहुल कुलकर्णी आहेत। मी सगळ्यात आधी रामराजे शिंदे यांच्याकडे जाते। रामराजे, खरं तर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा प्रयत्न होतोय। दिल्ली स्तरावरून यासाठी किती प्रयत्न केला जातोय? कुठल्या स्तरावर प्रयत्न होतोय? बिलकुल आपल्याला टॉप सोर्सकडून ही माहिती मिळालेली आहे आणि स्पष्टपणे की धनंजय मुंडे यांना राजीनामा देऊन मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे, तर त्यांना असं बाहेर ठेवणं हे पक्षाला परवडणार नाही असा एक मतप्रवाह जो आहे तो पक्षामध्ये तयार झालेला आहे आणि या संदर्भामध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आणण्याच्या संदर्भाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। दुसरा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की अजित पवार हे भाजपसोबत आहेत, त्यामुळे भाजपचा या संदर्भामध्ये काय से आहे का, तर ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु भाजपच्या श्रेष्ठींचा म्हणणं आहे की हा तुमचा पक्ष आहे, त्यामुळे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। त्यामुळे एक प्रकारे हिरवा कंदीलच म्हणता येईल की संपूर्ण निर्णय घेण्याचे संपूर्ण निर्णय जो आहे तो राष्ट्रवादीला घ्यावा लागणार आहे आणि ओबीसी वोट बँक कुठेतरी नाराज होतोय, कारण ओबीसी नेते जे आहेत ते एनसीपीकडे त्यामधले एक मातब्बर नेते म्हणून पाहिलं जातं। धनंजय मुंडे यांच्याकडे मोठा समाज पण आहे आणि येत्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे कुठेतरी हा वोट बँक जो आहे तो नाराज होऊ नये। तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत स्वतः अंजली दमानी आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। अंजलीजी, तुम्हाला बातमी कळलीच असेल की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे, तशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे। तुमची प्रतिक्रिया? मला ही क्लिअर कट पेरलेली बातमी वाटते, कारण काल जर आपण बघितलं अजित पवार बीडला होते, दिवसभर होते परवा आणि काल। आता तिथे काय झालं आपण जर बघितलं, पहिलं तर तिथे धनंजय मुंडे उपस्थित नव्हते। दुसरं, त्यांनी भाषणात म्हटलं की तुमचा भाग कितीही मोठा असो तुमच्या विरुद्ध कारवाई होणार म्हणजे होणार। तिसरं, ते म्हणाले की तुम्ही आका असाल बाका असाल काही का असेना तुमच्यावर कारवाई केली जाणार, एकदा दोनदा माफ करू, चौथ्या वेळेस तर तुमच्यावर मकोका लागला पाहिजे, सगळ्यांना मी आता सरळ करणार आहे वगैरे वगैरे वगैरे। आता याच्यातनं आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाचे जे व्यक्ती त्यांनी त्यांच्या पक्षात काल घेतले, तो वंजारी समाज आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे आणि बीडच्या लोकांना सक्तपणे त्यांनी अतिशय स्ट्रॉंग शब्दात काल जे मेसेजेस दिलेत त्याच्यावरनं आपल्याला कळतंय की धनंजय मुंडेंचं राजकारण संपल्यात जमाय। आणि हेच मी ट्विट काल रात्री केलं होतं आणि आज सकाळपासून ही बातमी यायला लागली आहे की धनंजय मुंडे आपल्या संतोष देशमुख प्रकरणात त्यांना क्लीन चिट आहे, त्यांचा काही संबंध नाही। कुठून आली ही बातमी? कालच्या काल कुठून आली? हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेरलेली बातमी आहे, कारण राजकारणात आता त्यांचं जवळजवळ मला वाटतं त्यांचं राजकारण संपत आलंय, म्हणून ही मुद्दाम पेरली गेलेली बातमी आहे, दुसरं काही नाही। अंजलीजी, असंही कळतं की ओबीसी मतदारांची नाराजी टाळण्यासाठी हे असं केलं जातंय, मुंडेंना पुन्हा संधी दिली जाते। ओबीसी मतदारांची नाराजी टाळण्यासाठीच त्यांनी राजाभाऊ मुंडेंना त्यांच्या पक्षात घेतलं। काल हा जो मूव्ह झाला अतिशय गंभीर मूव्ह झालाय, पण ते लोकांच्या कदाचित लक्षात आलं नसेल। ते हळूहळू कळेल की राजकारणात या कुटुंबाला संपवण्यासाठी एकीकडे भाजप पंकजा मुंडेला संपवतोय आणि अजित पवार आता धनंजय देशमुखांना संपवतील, धनंजय मुंडेंना संपवतील असं मला नक्कीच दिसतंय। कारण बीडमध्ये जाऊन जर अजित पवार तिथे असताना त्यांनी तिथे उपस्थित नसणं हाच मोठा संदेश आहे आणि मला क्लिअर कट जे दिसतंय ते मी बोलते, त्यामुळे मला काही मी कोणाची बीडबाड ठेवत नाही, मला जे मनाला दिसतंय बुद्धीला पटतंय तेवढं मी बोलते। निश्चितच धन्यवाद अंजलीजी, आपण सविस्तर अशी प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिल्याबद्दल। तर पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते मी आता। राहुल,
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस ते नाराज असल्याची देखील चर्चा होती. नेमकं काय घडतंय, काय कारण आहे पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यामागचं काय कारण असेल? दोन कारण आहेत. एक तर श्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा मैत्रभाव आहे आणि तो खूप जवळूनच आहे. त्याबरोबर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पण खूप चांगले संबंध आहेत. आणि दुसरा भाग आहे तो अर्थातच ओबीसी राजकारणाचा आहे. वंजारी समाज हा खूप प्रभावी समाज आहे. जवळपास 60 ते 65 विधानसभा मतदारसंघामध्ये या समाजाचं प्राबल्य आहे. भारतीय जनता पार्टीनं इतर काही पर्यायाची चाचपणी करून बघितली जेव्हा पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही आणि त्यांचा पराभव झाला, पण ते फारसे यशस्वी झालेले नाही आहेत. आता असं आहे की धनंजय मुंडे यांचं वक्तृत्व फार चांगलं आहे, ते वंजारी समाजाचे आहेत, असा फारसा पुढचा विचार करूनच अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला तेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत धनंजय मुंडे हे येणार की नाही अशी चर्चा असताना एकीकडे छगन भुजबळांना वगळलं आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांना स्थान दिलं. त्यामुळं ही शक्यता वाढीला लागते की पुढे, पण त्याच्यासाठी दोन डिस्क्लेमर आपण द्यायला हवेत. एक डिस्क्लेमर आहे की हा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, तर तो इतक्या दृष्टीपथाच नाहीये. मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि जुन्या काही लोकांना टाळून नवीन लोकांना घ्यायचंय. पण इतक्यात ते का होणार नाही याची शक्यता दोन आहेत. एक म्हणजे समाज ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला त्याच्यानंतर, आणि खास करून संतोष देशमुख यांच्या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू आहे, ती अतिवेगवान करण्याच्या दृष्टीनं सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. जलद गतीनं सगळ्या तारखा एकानंतर एक येत आहेत. त्यामुळं जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांची खरोखरच मंत्रिमंडळामध्ये इनकमिंग होणं थोडं तुलनेनं अवघड आहे. कारण मराठवाड्यातली सामाजिक परिस्थिती ही कठीण आहे आणि चुकीचा संदेश त्या निमित्तानं जाऊ शकतो. पण असं आहे की जे रामनी बातमी दिली त्याच्यात का तथ्य वाटतंय, तर धनंजय मुंडेंनी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून बघितलेले आहेत. म्हणजे ते मधल्या काळामध्ये सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना भेटत होते. ही बातमी स्वतः अजित पवार आणि महाराष्ट्राला सांगितली की धनंजय मुंडे यांचं कमबॅक होऊ शकतं. कारण त्यांचा एका प्रकरणामध्ये, कारण जेव्हा उच्च न्यायालयाचा निवाडा आला आणि त्यांच्यावरती जे कथित अॅग्रिकल्चर खरेदीतले, शेती खरेदीतले जे घोटाळ्याचे आरोप होते ते न्यायालयाने निकाली लावले. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा झालाय, पण तो पूर्ण मोकळा झालेला नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा निवाडा येत नाही तोपर्यंत ती शक्यता कमी आहे. पण धनंजय मुंडे यांच्यासाठीची अगदीच सगळी दरवाजे आणि रस्ते बंद आहेत असंही मानायचं काही कारण नाही. कारण अजित पवार आणि धनंजय मुंडे हा मैत्रभाव, हा महाराष्ट्राचं राजकारण जे खूप जवळून कव्हर करतात त्यांना माहिती आहे. निश्चितच राहुल, त्यामुळे खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल का येत्या काही दिवसातच कळेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.